सरगार मका काढायची झाली. कागद इडच पडलाय. आल्या पिण्याला पोराला ना मावाल्या पिण्याला अजिबात अक्कल नाही. कुठं जातोय कुठं हिंडतोय का कोणाच्या मागं लागलाय का काय कळा नाही. पण हां घरी बाप काम करतोय आणि पोरा इकडे तिकडे हिंडतोय. हां अजिबात या पोराला लाज वाटत नाही. आता कवर करावं मी सुद्धा सांगा बरं. आता लग्न जगता पोऱ्या झाला याला कोणी बायको तरी देईल का ना. हां याच्या मागे हिंड त्याच्या मागे हिंड. हां हे 4 दिवस हिंडायचे दिवस राहते फक्त. नंतर आपलेच घरचे कामं करावं लागत खायला मिळतं. जे कवर खाऊ पिऊ घालणार आहे का कोणाही मागं हिंडायचं कोणाही मागं काही नाही. आईला काय डोकं आउट झालं हो मावाला. एक तर नातवाईक त्याला पुरी दाखवी ना. नातवाईकाला काय झालं काय माहिती. हां एक तेव्हा म्हटलं ओ मामाची बाबूराव काय. एकटंच बडबड करीतो बाबा. अरे काय बाबा ये मका काढली आणि ते मागायला पोरे तुला माहिती ते पिणे. त्याचं काय झालं? अरे त्याने याच्या मागे त्याच्या मागे हिंडत आहे. यानं फोन केला का का चालला अच्छा, आणि त्याच्याकडे चालली मोटरसायकल. मला देत नाही. तुम्हाला येतच नाही तर काय? हा तुम्हाला गाडीच येत नाही? मला येत नाही पण मला कधी म्हणला नाही का डबल सीट का दादा चालला तुम्हाला घेऊन जातो. पण याचा त्याचा फोन आला का पास लगेच हजर. कुठं जायचं मी लगेच घेऊन काय आता जातो. कुठं नेतो काय. अरे हा कागद गुतला याच्या खाली तो कागद काढायचा आहे. तुम्हाला एक सांगू का, हा तो सुधरल कवा. पण तुम्हाला त्याला पहिले भाचा लागल. अरे बाबा गरज हिंडलं बाबा गरज पुरी पाहिलं. त्याचा वय होऊन गेला आता 40-42 रनिंग त्याची. तूच सांग कोण पोर दिला आता. आयला एवढं तुम्ही करायचं ना हो. अहो निमित्त त्याचे दात पडले. सांग काय करतो आता. स्वतःच्या पोराबद्दल एवढं काय नालायक आपलं बोलणं डोकं बंद आउट करा. झालं नाही. डोकं आउट झालं त्या पोराच्या बाबतीत आहे मावर आहे ना. आउटच झालं बा डोकं डायरेक्ट. मी काय म्हणतो, हा एक ठिकाणी ना हा मला माहिती आहे भाऊ. काय आहे एक ठिकाणी काय पोरगी पोरगी म्हणजे, पण त्यांचं काही नियम अटी काय राहतात. तो नातवायकाची काय. नातेवाईकाचे नाही. तुम्हाला असे कोणत्या जातीचे असले चालेल का? चालेल ना त्याला काय घ्या. अरे रक्त एकच आहे का ते का काय आहे? हा खरंय. कास्ट कोणती असू दे चाल करायला तयार आहे मी. तुम्हाला असेल ना उद्याच लगेच लग्न. हा का? हा. अजून दुसरी एक गोष्ट अशी आहे हा, का, जिथं तुम्हाला मी म्हणतोय हा. तिथं अनाथ पोरगी म्हणजे अनाथ आश्रम मध्ये, म्हणजे अनाथ आश्रमातली का. अनाथ आश्रमातली अनाथ पोरगी. बर पण ते मग आश्रम आले तिथे का. कोणते देते ते, काही अडचण नाही देते त्यांना. का? हा. बरं कुठं आलं ते आश्रम मला सांग. हं? कुठं आलं ते आश्रम. याला जावं लागेल तुम्हाला, बदलापूर. हा बदलापूर. आला तर बदलापूरला गेले का, हा हॉस्पिटल आहे ना, हा तिरुपती हॉस्पिटल आहे हा का, हा तिरुपतीच्या मागच्या गल्लीने गेले का, हा हा, हा. वाटपाडी डॉक्टरीने. नाही 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 कोणते म्हणले. वाटपाडी डॉक्टरीन. वाटपडी. हा वाटपाडी डॉक्टरीन आहे ना, हा तिथून सरळ अशी खालून वाटे, हा त्या वाटेने जायचं 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 जायचं. हा मग एक ठिकाणी मळा लागतो. म्हणजे ते हा हा तिकडं 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 माळा. हा मळा लागतो. मग त्या मळ्यामधून गेले हा का तिथं असं भलं मोठं आश्रम आहे. हा का. मग तिकडे जाऊन पाहू का. हं? जाऊन पाहू का. हा जाऊन पहा. मा नाव सांगितलं तरी काही अडचण नाही. 100% देतील ना पण. हा पण ती जमीन नावावर करून द्यायची काहीतरी आहे बाबा त्यांचं काय. पण महापौराला पास करतील का ते. कोणते पेनाला पास करतील का. पोरीला आवडलं तर करतील ना. हा का. पोरीला पुरी चांगलं आवडलं. राहते का तिला. लय भारी भारी पोरी राहते. हे एकदाच होऊन गेलं ना माडवाक्यात ताण कमी होईल. कशी असली हा पण तरी. हे बा तुम्हाला एक सांगू घ्या बा हा. बाबूराव, तुम्हाला राग आला तर चालेल, हा, पण एक गोष्ट सांगतो हो मी. काय तेव्हा त्या बिचाऱ्या अनाथ पोरी राहत्या, त्यांना कोणी राहत नाही. हा आई वडील कोण नाही हा बा, राहत. आता आई बापा कोणत्या हे झाल्या काय, आई बापाचं प्रेम काही त्यांना भेटलं नाही. नाही हा बरोबर. नंतर राहतो नवरा. हा बरोबर आहे की नाही. बरोबर. नवऱ्याने जीव लावला ठीक, नाही तर त्यांचं आयुष्य बरबाद होऊन जातं. बरोबर बरोबर. खरं आहे की नाही. तर या बा तुमचा पोरगा नालायक असेल, नाही बरोबर आहे नालायक की नाही? नालायक झालाय. ऐका ऐका ऐका, हा पण लोकांच्या लेकराला फसू नका. एक अनाथ पोरगी आहे ती, तिला फसू नका. हे बघ भाऊ कोणती का विशाल असेल. माझं म्हणणं असं आहे जोपर्यंत मी जिवंत आहे हा तोपर्यंत त्या पुरीच्या केसाला धक्का लागणार नाही. हा मग ठीक आहे ना. काय मत आल्या हा हा सासरा म्हणजे पुरीवानी जीव लावील. काय मत आहे. तेच सांगतो मी. हा. पोरीवानी सांभाळा. कारण कसं आहे माहितीये का, हा. हे बघ अनाथ पोरगी आहे आणि तिला ना मला नाही वाटत बॉस. हे बघ मी केली असती बरं का, मी केली असती, पण आहे ना
लोकांचं मग आपल्याला नकोच बाबा, इथं कोणाचं तळतळत नाही घ्यायचं. हा नाही बरोबर बरोबर. हा तुम्हाला माहिती ना म्हातारी कशी आहे तुम्ही, हा त्याच्यामुळं बाकी काही नाही. हा माहिती बाई थोडं ड्रायव्हरच आहे, पण आता ते कसं आहे समजून सांगावं लागेल, त्या पोराला समजून सांगावं लागेल. ते प्यायचं आता बंद झाले, प्यायचं नाही काही. हा का? हा पण ते प्यायला पेत होतं ना ते बरोबर आहे, पण आता बिगर पेल्याचं आता इतकं इंडत आहे तुला सांगतो. याचा पोर आला का तिचा पोर आला का बस सुटला. म्हणजे काही त्याला काही कुठं काही आहे का त्याचं लपड काय लपड? त्याचं काही कळणार सांगतही नाही बा. मग तेच जे लपड आलं तेच लग्न करून टाकू ना आपण. आपण सांगायला तर पाहिजे का नाही, का दादा मावला आहे का देवर मावर लावणीच्या बरोबर, बरोबर आहे की नाही. पहा बरं का भाऊ, तिथं जा तुम्ही, पण मा नाव नका सांगू. बरं आता मी काय म्हणतो, मला मी आता- कळलं म्हणा, आता मला मी- कळलं म्हणा. हा तर मी काय करतो आता, जातो आश्रमावर जातो डायरेक्ट बदलापूर. अरे बदलापूर लय लांब आहे रे. पैसे देऊ काय तुम्हाला? आहे का दे ना मग 1000 रुपये दे. अरे मग बाडायला तोडायला मग झालं आधार ना नाही बाबा, एवढे आधार नाही मग भेटणार, रे. एवढे आधार नाही भेटणार माझ्याकडे आहे ना. आता एवढे बरं 700 आणले काय. नाही नाही, 500 धरा, हे राहू द्या हा बरं का. हा. एवढ्यामध्ये काही लागलं तर ऑनलाईन मी टाकून देईल. बरं चाल मग येतो मग जाऊन मग. हा मग काही ऐकले नाही का अजून? नाही मका इकली रे, पण आता जाणार चारा आहे या कागद मला मागायचा गुतला, याच्या खाली उंदाडे फाडते का काही. हा बरं बरं ठीक आहे, अजिबात अक्कल नाही बघ. या बाबा. हा. इकडून जा. इकडून जातो आता मधल्या मार्गे आणि डायरेक्ट जातो. हा बरं बा, जीव लावायचं बरं का भाऊ. हा नाही हो, हा. ते नाही काही. त्याला बाबूराव चांगला आहे पोरग, आणि त्याची बायको जरा, बायकोवर तर भरोसाच नाही बाबा, पक्की बेकार आहे. लोकांच्या लेकराला जीव लावलं तर बरं होईल बा. जाऊ मोर, आपला मार्ग दाखवायचं काम आहे. खरंच लेटच झालं. अगं वैशू काय करतेयस? आल्या का तुम्ही? अरे बाळा राहू दे, किती काम करशील? जाऊ दे ना, आता काय काम तर करावंच लागतील ना. आता काय मी एकटीच राहिली इथे, तर कोण आहे काम करायला? खरंच तू खूप काळजी घेतलीस हा आपल्या वसतिगृहाची. अगदी आपलं घर सांभाळून तू राहिलीस बघ वर्षी. अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, आता हे आपलं आहे ना, तर आपल्यालाच करावं लागेल ना. तर मग कसलं काय आहे ते, याच्यात काय आलं या गोष्टींमध्ये? बरं तू काही खाल्लंस का? नाश्ता केला होता, चहा आणि एक बिस्किट खाल्लं होतं. एवढंच फक्त? मग आता करू ना, आता आता जेवायची वेळ आहे ना. तू तुझी काळजी घेत जा वैशू प्लीज. अहो ताई, तुम्ही खूपच केअर घेतात हो माझी. मी तुला किती वेळा सांगते, तू मला ताई बोलू नको, आई बोलत जा म्हणून. मला बरं वाटतं ग वैशू, तू आता एकटीच राहिलीस. तू मला आई बोलायला पण खूप आवडेल, पण मी त्या मोठ्या मॅडमला आई बोलते ना, मग तुम्हाला ताई बोलते, मला ते खूप आवडतं. बरं ठीक आहे, खूप गोड आहेस तू. ठीक आहे, तू काही खाऊन तुम्ही घेशील? आता कुठे गेले होते पण? मी सकाळपासून दिसलेच नाही मला. गेले होते कामाला, सांगेल तुला नंतर. ठीक चालेल. आहे, चल आपण काही खाऊन घेऊया. तू चल पुढे, मी येते. हा पण ते अजून बनवून झालंय का त्या लोकांचं? हो बनवून झालंय, मी एवढं खराटा ठेवते आणि येते. तू चल नाही नाही, पुढे. मी ठेवते, तुम्ही चला पुढे. अगं, मी ठेवते जाऊ द्या मी. ना, मी आहे तर तुम्ही तोपर्यंत टेन्शन नका घेऊ. मी गेले ना, मग तुमच्याकडचं सगळं. बरं ठीक आहे, तू एवढं करून येशील? बरं ठीक आहे. नाही तर तू घे ना, तर तू इथेच राहणार आहेस मला माहिती आहे. तू हे आवर आणि निघून जा, मी येते तोपर्यंत. मी काही पटकन एवढाच पट्टा मारायचा झालं का लगेच येते मी. तुम्ही चला ना पुढे, मी लगेच आली जेवायला. बरं ठीक आहे, जास्त काम करू नकोस हा. हो हो चालेल. पोरगी पण ना खरंच ऐकणार नाही कधी. हे मॅडम पण ना किती काळजी घेतात यार माझी. माझे आई वडील कोण आहे ते मला अजून नाही माहिती, पण या ताई आणि मॅडमनी मला जसं सांभाळलंय ना, तसं मला आजपर्यंत कोणीच सांभाळलं नाही. आणि इथून सोडून जायचं म्हटलं ना, तर माझं तर थरकापासून मला खूप टेन्शन येतं. तर माझं काय होईल? बरं ठीक आहे, मॅडमनी बोलवले ना, जेवण तरी करून घेते. का हे लोक अजून आले नाहीये? बराच वेळ झाला. फोन करू का त्यांना? चला भाऊ आता आहे ना, नाही तर नकोच. आलं भाऊ आता इकडं आश्रम हवं. हा एक नाही काही कोणी इकडं. हे कोण आलेत गृहस्थ? हे बाहेर बस. नमस्कार. हा नमस्कार, या या या. ये आश्रमच आहे ना तुमचं?
हा हे आमचा आश्रमच आहे. हो काय हो. बस त्या खाली. नाही नाही बोला ना तुम्ही. तुम्ही कोण? तुमची ओळख मी गावावरून आलो. कुठल्या? हा सायकडा. अच्छा बरं बरं. काय काम काढलं तुम्ही? मला असं माहीत पडलं हा का तुमच्याकडे पुरी राहते म्हणून आश्रमात. ऐका ऐका ऐका, तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. हा. पोरी राहत होत्या, आता माझ्याकडे फक्त माझी एकच मुलगी आहे. म्हणजे आता एकच राहिली का? हो आता एकच काय आहे. कुठे कुठे दिल्या काढून तुम्ही? कुठे दिलं नाही काढून मी अजून. मग? त्याच्यासाठी एक चांगलं स्थळ पाहतेय मी. नाही नाही पहिले कुठं काढून दिल्या का तुम्ही? नाही काढून नाही दिल्या. मग? म्हणजे मी समाजसेवा करते. ज्या मुली अनाथ आहेत, ज्यांना कोणी सांभाळायला नाहीये, जे कोणी लहान तहान मुलं असेल त्यांना टाकून जातात, स्पेशली त्या मुली असतील तर त्यांना सांभाळायचं काम मी करते. म्हणजे पोराला सांभाळायचं पुरीला सांभाळायचं का? मी हो मुलांना पण हा सांभाळते. का? हो पण जास्त माझ्याकडे मुली असतात. म्हणजे मुलीलाच सांभाळता तुम्ही? हो हो. हो, हो. तुम्ही काय कामासाठी आला होतात? पोरगीच बघायला म्हणलं. मला एक जणांनी सांगितलं होतं. पोरगी तुम्हाला पोरगी कोण देणार म्हणजे? तो काय थोडं एवढं वाकडं तिकडे झालं पार्क खालून वर पाहायला लागले. नाही म्हणजे मग? नाही म्हणजे तुमचं वय आहे ना, पोरगी द्यायची कोणाला? म्हणजे तुमचा काही मुलगा वगैरे नातेवाईक मध्ये कोणी आहे असं? मग तुला काय वाटलं मला मागायला आलो का? हा माफ करा, म्हणजे मला माहिती नव्हतं ना. सॉरी, आय एम व्हेरी मग सॉरी. तुझ्या रडल्यावर का बोलून राहिली एवढी? अहो पण तुम्ही मला पुढे एक्सप्लेनच नाही केलं ना की मुलगी मुलाला हवी आहे, नात्यांमध्ये कुणाला हवी आहे. अहो मा पोरा करता आले मी. बरं बरं बरं. सॉरी सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. आणि मग या बस या. तुमचं झालं का लग्न? एक्सक्यूज मी. तुमचं झालंय का? हो माझं लग्न झालेलं आहे. झालं? हो हो झालंय माझं लग्न. तुम्हाला पोरं किती? मला मुलबाळ नाहीये. नाही नाही. का बरं? ही सगळी माझी मुलंच आहेत. ही मी जरी त्यांना जन्म नाही दिला तरी ती माझी मुलंच आहेत. ती मी आई आहे त्यांची. हा. त्यामुळे माझी मुलाची जी उणीव आहे ती भरून निघते. तुमच्या याच्यात मन राहून जात आहे ना. हो हो. हा. खरं. स्वतःच नको पण ऐक. हा हा. बरं हो. आता कुठं बसत्या? या ना आपण इथे बसूया. इथे हा, कठडा आहे इथे या बसूया. या 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 ना या ना या. मला रेफरन्स कोणी दिला इथला? हिटलर रेफरन्स ना काय? रेफरन्स म्हणजे रेफरन्स तुम्ही कोणाच्या ओळखीने इथे आलात हा असं ओळख मला म्हणायचंय. काच गावातलं पोरगोत एक हा. तो म्हण बाबराव बाबराव हम्म. काय करते काय मी रानात होतो काम धंदा करीत. बर मग तो आलाच मग सांग सुटलं मला म्हणून असं ठिकाणी जाय बर म्हणा कवर तो पोराचं लग्न असं होतं बर. असं बाई काय बरं मी काही प्रश्न विचारू का तुम्हाला? काचे? म्हणजे मुलासंदर्भात. हा विचारा ना मग विचारा. मुलगा काय करतो तुमचा? काही मुलगा शेतीच करतो ना. शेती करतो? हो शेती. त्या व्यतिरिक्त काही कोर्स वगैरे त्याने केलाच असणार ना? अहो काचा कोर्स आहे काचा काय 10वीला 3 वखत नापास झाला तसा बाहेर काढून घेतला मी लगेच. 3 परत वेळा? परत घातलंच नाही मध्ये. परत तुम्ही नाही घातला नाही म्हणजे शाळेमध्ये मुलाला? 3 वेळा नापास झाला. मला वाटलं काही त्याने आयटीआय केलं असेल, काही क्लास केला असेल त्याने. मुलगी शिकलेली आहे माझी चांगली. असू द्या ना असू द्या. बर काय असं तुमचं महिन्याला इन्कम म्हणजे तुमचा मासिक उत्पन्न तुमचं काही मासिक उत्पन्न चांगले आहे का? 7-8-10 लाख रुपये. बर. हो. आणि मग तुम्ही सीझन वारी पिकवता शेतामध्ये? नाही 12 मास. 12 मास? हो 12 मास कमाई. 12 मास मध्ये तुम्ही एकच धान्य नाही उगवत ना? नाही वेगवेगळं घेतो ना आयटम. आयटम? हा नवीन नवीन आयटम घेतो. अहो त्याला आयटम नाही, त्याला बीज बियाणं असं नाही आमच्या तसं नाही म्हणते आमच्या काय आयटम करतो. आता सोयाबीन केली ना तर आता कांदा लावायचा. कांदा झाला का टरबूज लावायचे, बरोबर. कलिंगड लावायचे, बरोबर. केळी लावायची, रताळा लावायचे. बस 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 असं बर. परत जाम लावायचे, पपाया लावायच्या. म्हणजे शेजेट राहतो जास्त त्याचं. चांगलंय चांगलंय. तर चांगलं तुम्हाला एकंदर इन्कम आहे हा मुलाला तुमच्या. तुम्हाला काय आवडतं मला सांगा. अहो मला आवडायचा काय संबंध? माझ्या मुलीला तुम्ही हा प्रश्न विचारू हा शकता. हा हा नाही पण तुम्हाला सुद्धा बघा जरा नेलं एका डाला घरी बघ हो तर मग हो. तुम्हाला दाखवलंच बघ. हो हो आम्ही नवरा बायको नक्की येऊ आम्ही. काय तुम्ही तुम्हाला नवरा नाही ना आता कोणता नवरा येणार आहे?
अहो तुम्ही मला असा प्रश्न केला होता की तुम्हाला मुलं किती आहेत. तुम्ही मला असं नाही म्हटलात की नवरा आहे की नाही ते. नाही 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 असं नाही. तुम्ही काय बोलले मला, तुम्ही पण मला मुलं बाळ नाही बरोबर. मला हो. येच येच मावाले मुलं बाळ आहे, त्याच्यात माझं मंडळ मत. अहो पण मिस्टर तुमचं नाव बाबूराव. हा मिस्टर बाबूराव, हा. पण मी तुम्हाला म्हटलं होतं की मला मूलबाळ नाहीये, पण मी ह्या अनाथ मुलांना सांभाळते, मी त्यांची आई आहे. मग नवऱ्याला कोण सांभाळितं? नवरा माझा बाहेर देशी असतो. आणि म्हणजे तुम्ही यायला सांभाळित आणि तुमचा नवरा कोणाला सांभाळतो? असं काय तुम्ही मला विचारताय? अहो बरोबर आहे ना. आता तुम्ही जर यायला सांभाळित या हम्म. याचा सांभाळ करता बरोबर, हो, मग तुमच्या नवऱ्याला कोण सांभाळितं? फार अवघड प्रश्न आहे हो तुम्ही मला बरोबर आहे ना हो. ते आहेत तिथे कंपनीमध्ये खाऊन पिऊन त्यांचं सगळं सुखसुविधा त्यांना व्यवस्थित मग आहे. सगळं तिकडंच करता ते. हो हो सर्व मग इकडे इथे नाही करायला सर्व तिकडेच करतात म्हणजे. कामधंदे? हो हो सर्व ते तिकडेच करतात. हा. आणि महिन्याला ते 1.5-2 लाख रुपये पाठवतात आम्हाला सर्व मुलांना तुमच्या सांभाळायला. आश्रमाला हा? हो 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 त्याच्यावर तुम्ही खुश आहे बा? हा हा त्याच्यावरच खुश तर आहे. दुसरं काहीच नको तुम्हाला है ना? हो हो खरं आहे. बरं. बरोबर बोललात तुम्ही. नाही आपल्या कामाचं असं राहतं. बरं. आणि मला हे विचारायचं होतं की मुलाचं वय किती आहे? मुलाचं वय मावले पिनू पिनू मुलं पिनू. पोराचं नाव माझं आहे ना पिनू आहे. पिनू पिनू. हे पिनू म्हणजे तो पितो पितो का? अहो पिनू आहे, पिनू नाव. हा. पिन्या पिन्या. अहो मला कळालं, पण ते ते तुम्ही जे शॉर्टकट त्याचं नाव ठेवले निकनेम, ते ऍक्च्युली ओरिजिनल नाव त्याचं काय नाही आहे? नाही पिण्याच. ओरिजिनल कागदपत्री तोच पिण्याच. आधार कार्ड पिण्याच. म्हणजे आमच्याकडचं पिणाऱ्याला पिण्या म्हणतात ना. नाही ते पॅनर वेगळे हो. बरं हा पिण्या. बर 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 ठीक आहे. काय वय असणार आहे त्याचं? त्याचं वय वय 42. काय? 42. अहो मिस्टर बाबूराव तुमचं डोकं फिरलंय का? काय? माझी मुलगी तरुण आहे आणि 42 वय त्याचं. हा मग त्याला काय होतं? काय तुम्ही काय पिऊन आलात का इकडे? पिऊन नाही येईल बघ. मला काय म्हणायचंय, तुम्ही आता आता 25 पूर्वी होत्या तुमच्या आता कटावल्या, मग आता हिला का आला, तिला जीव जोर आलट होत्या इकडं. अहो पण माझी मुलगी जवान आहे, म्हातारी नाहीये ती. मग महापौर का म्हातारा झालाय का? आता करा याच्यात आलाय मोसम मध्ये. तुम्हाला 24 बोलायचंय का तुम्ही? 42 आता खरा मोसम मध्ये. आता कोणाचे फोन आले ना लगेच गाडीला पटका मारितो आणि लगेच पळतो कुठं? गावागोवाला. बरं. हा 42 वय. तो बापाला विचारित नाही, कोणाला विचारित नाही. काही व्यसन वगैरे त्याला? तंबाखू? नाही नाही काहीच नाही काहीच नाही बिडी? काहीच नाही. दात क्लिअर आहे, फक्त एक साईड दात पडेल. पण मी काय म्हणत होती, हा. 42 वय खूप होतं, पुढे मुलं होण्यासाठी प्रॉब्लेम्स येतात ना मुलींना. मग का 42? अहो 70 वर्ष म्हातारे ना. आमच्या लग्न केले 7-8 पोरं काढले त्यानं. 42ला काय प्रॉब्लेम आहे? जवान आहे पोर येतो का काय भावाला काही? अहो काय बोलताय तुम्ही? असं असं नाहीये ते. मग 60 वयामध्ये कोणी लग्न करून पोरं काढेल का? होत्या आता काय सांगा. काढायचे का हाताने वडू काढायचे का? नाही, मग तेही बरोबर आहे. काय बोला तुम्ही. तुम्ही कसं काय आश्रम टाकलं, कसं काय सांभाळायचं असं? अहो हे आश्रम नका म्हणू, हे घर आहे माझं, आणि मग माझी प्रेरणा आहे, माझं. आता तुम्ही माझ्या त्याला कोणी नाही आहे बरोबर. ऐका तुम्ही बारीकपणापासून सांभाळायचं त्याला बरोबर. हो अहो त्याला बेवारस राहते ते. आता त्याच्या 60 वयाच्या माणसाने फेकले का 70 वर्षाच्या बाईने फेकले, हे तुम्हाला माहित राहते का? हे बघा मिस्टर बाबूराव, अहो चालू राहिले तुम्ही फेकून द्या त्या. मिस्टर बाबूराव हा. प्लीज स्टॉप इट. तुम्ही पहिले माझं ऐका. बोला. मी हे जे सांभाळते वसतिगृह ते माझं घर आहे. ही सगळी मुलं जी होती ती सगळी माझी मुलं आहेत, समजलं हा ना? तुमची संपत्ती. हा हा मग हा. तुम्ही असं नका बोलू त्यांना बेवारस बेवारस बेवारस. माझी प्रेरणा सिंधुताई सकपाळ आहेत. त्यांनी जसं एवढं करोडो मुलांना सांभाळलं, चांगलं जीवदान दिलं, त्यांना खूप सारं शिक्षण देऊन त्यांना परदेशामध्ये पाठवलं, एवढं उच्च स्तरावर ते लोक जॉब करतात. आज मला 60 जावई आहेत. 60 जावई आहेत मला, 102 मला नातू आहेत. ही माझी शेवटची मुलगी वसतिगृहामध्ये का, तर मला आता होत नाही म्हणून मी ही शेवटच्या मुलीचं लग्न करून मी हे घेणार आहे. काय करा तुम्ही? मी फाशी? राजीनामा. अहो मला बोलू दे तरी बाबूराव मिस्टर. मी राजीनामा घेणार आहे. गुडगी बिडगी आता दुखतात जरा, त्यामुळे बंद करणार मी आता. काय राजीनामा काय घेऊ नका वाटलं सर. आणि राजीनामा जर घेतला तर ते या पुरी बरोबर तुम्ही माघारी चला. माघारी चला. हा मी सांभाळी तुम्हाला. अहो पण तुम्ही मला का सांभाळणार बाबूराव? मग तुम्ही आतापर्यंत लोकांचे सांभाळले, हा मग मी तुम्हाला सांभाळले तर काय फरक पडतो?
पण माझे मिस्टर बाहेर देशात आहेत. तो कवा येतो कवा नाही अहो तोपर्यंत चला माक. हे पहा मिस्टर बाबूराव, हा. तुम्ही मुलीबद्दल बोलायला आलात ना, हा. तुम्ही मुलीबद्दलच बोला. नाही तुम्ही म्हणे मी राजीनामा देणार आता ही पोर गेल्या हो मला कोणीच नाही राहणार. अहो, मग ते मला वयामुळे होत नाहीये. बरं पोरीला बोला बरं मला पाव द्या बरं. या पोर पाव द्या कशी मला पाव द्या. ठीक आहे. चकणी का आंधळी का पांगळी. ओ माझी मुलगी फार सुंदर आहे बरं तुम्ही आज का. मा पोरगा पाहिलाच नाही. चांगली आहे का? नसता गुटगुटी तुम्ही फोटो दाखवू शकता त्याचा? फोटो हाय दाखवतो तुम्हाला दाखवा की मग. लगेच. हो. लगेच दाखवतो. गोरा आहे ना? मा पिलाय ना हा. तुम्हाला काय वाटतं. हा का? हं? थांबा ना. हा नाही हो हा नाही मी तुम्हाला दाखवतोच बरोबर. मा पिण्या तुम्हाला वाटतं मी दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. बर. हा पाहू घ्या आहे का नाही. अच्छा. हा अहो पण हा हा पाहू घ्या. त्याचा फोटो आहे. हा त्याचा दात पडलाय का पुढचा? पुढचा तर पुढून सुरुवात झाली आणि इकडल्या किनाऱ्याला गेलाय काही 4-5 पडेले ते बसून घेता येईल त्याचं नाही काही. बापरे. त्याचे बसून घेता येईल त्याचं नाही काही. अहो तरी पण ते ओरिजिनल दात होते ना. कोणतं पडल्यावर काय करायचे त्याचे दुधाचे पडले ते आता. दुधाचे दात. हा, हा. 42व्या वर्षी. हा हा तुम्ही शाळेमध्ये नाही गेलात का? आम्ही दुधाचे दात कधी पडतात कधी नाही, त्याचा एक कालावधी असतो. खेड्यावर नाही कालावधी राहत. कवाय वाढता येतात कवाय पाडता येतात. म्हणजे तुम्ही वडून काढले की काय? हा मग आमच्या खेड्यावर आहे जर दुधाचे लवकर नाही पडले तर हाताने पाडावं लागत. बापरे. हा त्रास नाही होत का? गज पोर गागायचं आयो बाबो करायचा. काही इकडे गावाने फुटायला लागले त्याला मधूच. हे असं गव्हाने काय? शेंगाने फुटायला दातायला. हा बापरे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का हा. तो एक कांगण्या माहिती तुम्हाला कांगण्या. मला कसं माहिती असणार? नाही तो नाही आमच्याकडे तो कांगणे काका म्हणून आहे हा 65 वय हा. त्याचे आता पडले दात. बापरे. हा अख्खं बचकाळ काढलं ठेवलंच नाही. मग त्यांना बोलायला नसेल येत आता? बोलायला बोबलं बोलत आता हो हि का? हि हु हु असं करतं. कसं? हि हि हु हु. तुमचं पण दातच पडलंय. मा एक पडला तुम्हाला मा दातच काय केलंय. अहो तसं नाही. 31 दात क्लिअर आहे ना. हा तेही झालंच म्हणा. आणि मग बरं ठीक आहे. मी मुली येण्याच्या अगोदर काही प्रश्न विचारू शकता तुम्ही मला काय प्रश्न विचारा तुम्ही. बरं. माझं असं म्हणणं होतं की एवढ्या वर्ष मुलाला झालीत तर त्याचं कुठे काही प्रेम प्रकरण वगैरे? नाही प्रेमात काय दिसत नाही अजून. हम्म. माय पोर प्रेम करायचं होतं नाही आणि करीत असेल एखादीचं मागे पोर का बापाला सांगणार आहे का कमीच्या मागे करतोय का तिच्या मागे करतोय. हा? तरी पण 42 म्हणजे फार अति झालं ना. आता वय होणारच ना हो. बरं. बरं मी काय म्हणतो हा. बोला ना मुलीला. हो हो बोलव. बघू द्या ना मला हो. नजरा खाली घालू द्या मला. बाळा वैशू, बाळा वैशू. तिकडे हा, ताई. रूम वरती असते ती. इकडे ये बाहेर. येते बघ. काय काय तिकडं गं, रूम का बरं आवाज दिला? हो. म्हणजे रूम आहे तिकडे तुमचे हा हा तिकडे रूम लय आहे. मोठे हो तुमचं काय? आश्रम. हा आश्रम माझा फार मोठा हा ना आहे. लय मोठा आहे. या ये बाळा. ही माझी मुलगी आहे आता शेवटचीच. हा काय हा हा ये बाळा आपण इकडे बसूया. बसा 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 बसा. बस बाळा नमस्कार. बसा. मी पाणी आणते. बसा. हा कोण आहे? आलं भेटायला आश्रमाला. हे घ्या मिस्टर बाबूराव पाणी घ्या. तुमच्या आश्रमाला भेट द्यायला म्हटलं चला. तुम्ही काही घेते नाही आश्रमाला वाटतं. हा हो. घेत्या काही आ, आश्रमाला घेत्या काही काय घ्यायचंय? असं बा देणगी वगैरे काही. हो हो घेतो घेतात ना आम्ही. ना. हा? हो हो घेतात ना. घेता मॅडमला माहिती आहे सगळं. हो घेत्या हो हो. ते मी काय मला म्हणत पोरगाचं म्हणा सांगितलं त्यानं हा गाववाल्यानं पत्ता दिलता ना बर. तर ते म्हणते तिकडे जा म्हणा तर जाग्यावर तुम्ही असं करा हा म्हणजे बर. हां तर ते मला काही घेते नाही म्हणा असं. तर तुम्हाला विचारलं तुम्ही आता घेते म्हणा आम्ही. म्हणजे तुम्ही स्वखुशीने जे देणार ना. हा, असं फोर्सफुली नाही घेत कोणाकडून. जर सहकुशीने दिला ना तर घेतात. हा माझी मुलगी तुम्हाला सर्व नियम समजावून सांगेल.
तुम्हाला पावती वगैरे सर्व ती देणार. हा तुम्हाला द्यायची का देणगी? नेमकं रोकड घेता का धान्य दोन्ही घेते? नाही तसंही चालतं आम्हाला, पण तुमच्याकडे जे असेल ते आम्ही तुम्हाला रिसिप्ट पण देऊ की तुम्ही आम्हाला हेल्प केली असं वगैरे, हा आणि तुमचं नाव वगैरे लिहून घेऊ. बोर्डावर लावशाल की आश्रमाच्या? हा लावतात नाही ते. हो. हो. अन्नदाते 51,000 जर दिले की मग आम्ही बोर्डला देणगीदाराचं नाव. हा 51,000 हा मात्र. पण तुम्ही जे काम करताय ते खूप पुण्याचं काम करताय. हा बघा हुशार आहे ना माझी मुलगी. मला लहानपणापासून कोणीच सांभाळलं नाही, तर मग हे ह्या ताई आणि जे देणगी येते त्याच्यातूनच सर्व आमचं काही होतं. हा का? तुमच्या देणगीमुळेच आमचं शिक्षण वगैरे होऊ शकतं. यांचं नाव देत नाही काही? देतात ना, मी तुम्हाला बोलली त्यांचे 1-1.5 लाख मला महिन्याला येतात, म्हणून तर मी वसतिगृह चालवते. आणि देणगी असतेच वरून, बाहेर देशातून देणगी येते मग आम्हाला. तुम्ही दोघीच आहे का आता आश्रमात? आता मी एकटीच उरली आहे मुलींमध्ये, आणि आता ताई आणि एक मॅडम आहे, ते आता बाहेर गावी गेले. आश्रमात काय काय म्हणलं? कोण मॅडम एक ते आता बाहेर गावी गेलेले. बाहेर गेले काय? हो. अच्छा हा बरं. मी काय म्हणत होते की मुलगी छान आहे बरं का, हो मला आवडली. मुलगी माझी फार गुणाची आहे, आणि शिक्षण झाले तिचं 12वी पर्यंत. हो का? आणि आता तुम्हीच केलं का? हो हो मीच केलं. आता तुम्ही पाहिलंच असेल, तुम्ही तिला विचारलं सर्व पावतीबद्दल, तिने सर्व आता मी तुम्हाला- शिवण क्लासला पण ऍडमिशन घेतलंय, आता ते पण शिकते. हो का? हो शाळा लांब आहे का जवळ आहे? आता शाळेत झालंय, आता आम्ही बसने जायचं तिकडे. हा. नाही क्लास आता तिचा जवळच आहे, घरी बसले ती करू शकते, म्हणजे एक स्वतःचा तिचा व्यवसाय चालू आहे. अच्छा अच्छा. मी आतापर्यंत जेवढ्या पण मुलांना शिकवलं, स्वतःच्या पायावर त्यांना उभं करून दिलं, त्यांना स्वतःचा व्यवसाय टाकून दिला. आज ते खूप मोठ्या मोठ्या उच्च स्थानावर कामं करतात. माय पोराचं काही टेन्शन नाही. हो. हा. तर आपलं मगाशी बोलणं राहिलं होतं की आमच्या वसतिगृहाचा नियम आहे की जेव्हा पण आम्ही मुलगी देतो, हो हो ठीक आहे, तर आम्ही त्याचं पूर्ण शारीरिक तपासणी करून घेतो. शारीरिक तपासणी म्हणजे कपडे काढून? नाही हो नाही हो नाही हो, असं 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 काही बोलू नका तुम्ही बाबूराव. तुम्ही तुम्हाला शारीरिक तपासणी करायची म्हणजे शारीरिक कपडे काढून डायरेक्ट? अहो पण माझं ऐका तरी तुम्ही. डॉक्टरकडे जाऊन त्याचं ब्लड टेस्ट करून घेतो आम्ही, सोनोग्राफी करून घेतो, त्याचा 2D इको असतो तो करून घेतो की त्याला काही आजार आहे का, त्याला हृदयाचा काही म्हणजे ब्लड टेस्ट का बरं करता तुम्ही? ब्लड टेस्ट करतो याच्यासाठी. त्याचं का ना, मग मला वाटतं का सगळं अल्कोहोल निघत काय दारूचं? अल्कोहोल? दारूचं? म्हणजे तो दारू पण पितो का तुमचा मुलगा? पहिला पेत होता, 4 महिने झाले तेव्हा. बापरे, दारू पितो, दात पडले. पण ताई एक मिनिट, हे कशासाठी आले मला माहिती नाही. पोरगी बघायला. अगं मी तुझं स्थळ ठरवत होती कोणतं चांगलं. तर हे मुलाचे वडील आहेत. मुलाचे वडील. मुलगा नाही आला तुमचा? मुलगा बाहेर गेलाय ना, ते कोणाचा फोन आलता, तो म्हणे मला आज यायचं होतं म्हणे कामाला, पण मग तो अर्जंट गेला. त्याच्या मागले काम राहते. आपण त्याचं ब्लड टेस्ट करणार. एड्स जे आहे ते पण आम्ही करतो. येडस? अहो येडस नाही, एड्स. एड्स हा रोग आहे. हा एड्स. हा, तर ते सगळं आम्ही करून घेतो. हृदयाची तपासणी करून घेतो. नाही बा पोराचं तसं काही नाही बरं का. नाही पण इथे ना प्रोसिजर आहे, कारण की ना एका मुलीचं असंच झालं होतं की जे त्यांना खूप त्याला कॅन्सर होता आणि त्यांनी सांगितलं नव्हतं, तर त्याच्यामुळे इतके प्रॉब्लेम झाले ना. त्याच्यानंतर मॅडम त्यांनी रूल्सच केले की म्हणजे तुम्ही तुम्ही तपासणी करा का मध्ये घालून त्याला? हो आम्ही नाही करणार मिस्टर बाबूराव, मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार. हा मग तिथे सर्व त्याची ब्लड चाचणी होणार, रक्ताची चाचणी. हा हा हा, मग त्याच्यानंतर मग मी डिसाईड करू मी ठरवू निर्णय घेऊ शकतो आम्ही की माझ्या मुलीला तिथे द्यायचं की नाही ते. तुम्ही ना डोळे दाखवून द्या, काही टेन्शन घेऊ नका. महापौराचं काहीच निघणार नाही, निघालं तर फक्त दारूचं अल्कोहोल निघेल फक्त, बाकी काहीच निघणार नाही. म्हणजे तो एवढं दारू पितो का की त्याच्या ब्लड मध्ये ते निष्पन्न होणार का? हो तेच निघणार. हो वैशू नको ग ताई, असं कुठं पण नको देऊ मला. नाही ग बाळा, मी तुला असं कसं देईल ते म्हटले आणि मी तुला लगेच पाठवून दिलं. नाही पण आता पेत नाही महापौरगा आता लय हुशार झाला. कोणाचंही काम ऐकतो, लहान पोराचं ऐकतो, म्हाताऱ्या माणसाचं ऐकतो, कोणाचंही काम ऐकतो. नुसता फोन आला का लगेच गाडीला फटका मारितो. पण तू नुसती जेरी सेवा चालू आहे आता. इथं आला असताना तर काहीतरी त्याला पैशाची गॅर नाही का, इकडे 500-600 भेटतील त्याची गॅर नाही त्याला. फक्त फोन आला का निघाला.
आपल्याला इकडे जायचंय, आज इकडे जायचंय हम्म. का चालला? बरं वजन काय आहे त्याचं आता सध्या? वजन आता वय 42 आहे. हा. 80 पाहिजे, धरा ना, डबल धरा ना काय वजन. 42 जुने 84, वजन 84 असेल. असल म्हणजे वय 42 आहे ना. म्हणजे तुम्ही 42 वय आणि त्याचं डबल करून तुम्ही हा मग असं कसं? म्हणजे 42 ला 42 भरेलच ना डबल. पण वजन काटा खूपच जास्त आहे, हा? खूपच मग जास्त. चालणार रे तुम्हाला 84 वाला? अहो खूप जास्त वजन आहे त्याचं. त्याला ढेरी वगैरे असणार. नाही डेर बिर नाही, भुई सपाटे. भोई सपाट हा आहे. भुई सपाटे पुढून. मी काय म्हणत होती हा. तुम्ही त्याला आणलं असतं ना बरं झालं असतं. आता तो का येईल बाई, मला अशी कळकळ लागली. का होईल एकदाच या पोराचं लग्न? पण बघा तुम्ही राग मानू नका मिस्टर बाबूराव. हा बोला. संसार माझ्या मुलीला करायचा आहे, तर आवडही तिचीच असणार. एकदा तुम्ही त्याला शो ऑफ केला असता आमच्या समोर, तर म्हणजे दाखवलं असतं. दाखवण्याचा प्रोग्राम जो आहे. हे बघा मॅडम, मी तुम्हाला एक सांगतो, माझा पोरगा तुम्हाला गॅरंटी देतो, आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पुरीच्या कॅसल दाखल लागणार नाही. ओके? आमच्या पुरीवाणी आम्ही सांभाळ करू तिचा, बिनधास्त देऊन टाका. अहो केसाचं ठीक आहे, पण एकत्र आयुष्य घालवायचंय म्हटल्यावरती त्यांना दोघांनाही एकत्र बोलणं, हितगुज करणं ही गरजेचं नाही आहे की नाही? आता नुसतं आपण हा झालोय, मग उद्या परवा वाटलं तो आला घरी तर मग त्याला सांगेल भाऊ तो झाला की हिंडणं फिरणं, बरं. आणि चाल बरं पोर पाहायला, हो मी हो. पोरगी पाहिली, चालतंय. मग तिकडे तो विषय सोडून देईल. बरं, आहे की बरं. नाही? हो हो हो. असं तर बाळा वैशू, काय करायचं, तुझा काय विचार आहे मला तिकडला सांग. विषय म्हणजे म्हणजे तो जाय हिंडा फिरायचा बंद होईल ना, म्हणजे घरी कामावर लक्ष टाकेल असं. बरं, पण ते दारूचा प्रकार असेल तर नाही हो ना. मला दारुडा नवरा नको. नाही आता दारू नाही पेतो, दारू नाही बघा पेत. पण मिस्टर बाबूराव, ते ब्लड टेस्ट मध्ये ते क्लिअर म्हणजे डिसाइड होणार, त्याच्यामध्ये निष्पन्न होणार की बाबा ते पितात की नाही पितात, त्याच्यामध्ये किती अंश आहे नाही का रक्तामध्ये. हा नाही बरोबर. तर हो ते तसं जर काही असेल तर माझी मुलगीच डिसाइड करेल की तिला काय करायचं, शेवटी आयुष्य तिला घालवायचं. हो नाही बरोबर. मला एखादा शिकलेला चांगला आणि जो दारू न पिणारा आणि मला समजून घेणारा निर्व्यसनी पाहिजे. हवा. अहो आयले हुशार रे, आता काय सांगा मा पोरगा. समजून घेईल का तो? सर- दारुडे लोकांचं नाही सांगता येत. अरे बाई आता दारू नाही पेत सांगत तुला. त्यांना प्यायला पण वेळ नाही लागत. नाही 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 पेणारच नाही आता. प्याला का मेला, प्याला का मेला. मग चांगलं हो. आहे. प्यायला बरं, का प्यायला म्हणजे जमिनीवर खराब आहे काय त्याचं? नाही नाही सांग, जर प्याला का लगेच मेला. मेला हा तस सांगेल त्याला. किडनॅप बिडण्या त्याच्या. नाही नाही एकदम क्लिअर आहे, क्लिअरनेस नाही काही. बरं, ताई ते चेकअप वगैरे करून घ्या. त्यासाठीच तर मी म्हंटल होतं की पहिले आपण चेकअप करूया. चल बघ बरं, मग मी काय आता ठरलं का मग? नाही अजून नाही, मुलगा आला नाही नाही, हा हा, पहिले आपण मुलाचा पाहण्याचा प्रोग्राम करूया. बरं चालेल. दोघांना पण भेटू देत, दोघांशी हितगुज दोघांनाही डिसाइड करू देत, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं बोलणं, मग आपण ठरवूया. ठीक बरं आहे? चला येऊ मग. हा, मग येतो उद्या गावी पोराला घेऊ. पाण्याची बॉटल आमची आहे. आणि ते तुमचे- देणगीचं हा देणगी देईल का आता पोरगा आल्याच देऊ ना. हा हा, चालतं चालतं, या. का दाराच पोच नको काही. हो तसंही चालेल, चालेल. आपण जो प्रोग्राम ठेवूया नंतरचा, हा तेव्हा तुम्ही स्वखुशी. हात धरा. हा या, 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 या. हो, काय झालं, वय झालं हा, बरं आता उठता येत नाही. बरं. हा मला पाय पडू द्या ना तुमच्या. पाया पडते बाई, पड पड. हो किती वळण बाई का. हो हो, तुम्ही जाऊ खरं पोराला वळण लावलं. संस्कारी आहे माझी हा मुलगी फार. जाऊ द्या, असा आश्रम पाहिजे मला, आवडलं तुमचा अनाथ आश्रम. हो ना. हा जर अजून पोर पाहायला भेटला असतं जास्त तर किती मला बरं वाटलं असतं. ना एकच मुलगा आहे ना तुमचा? नाही नाही, मुलगा एकच आहे. नाही हा, नाही, मग पोर पुरी बस. नाही, आता पहिले ह्या तुमच्या मुलाचं बघू पहिला. हा चल. ठीक आहे, तर मग ठेवूया आपण परत कार्यक्रम. या, हा. इकडे आहे तुमची चप्पल. हो येऊ मग. हा हा, तुम्ही या. चल येऊ. हा. तो नाव काय म्हटली? वैशू. वैश्य. वैशाली. सांगा तुम्ही महापौर. हा हो चालेल. महापौराचं नाव पिण्या बरं का, पिण्या. पिण्या हा हा पिण्या माहिती आहे? नाही ऐकलं बाबूराव, नसेल. ते मी बोलते माझ्या हा. मुलीशी, तुम्ही या. हा, ऐक ना, ते बघायला आलेत तर खरं, पण तू काळजी करू पण काय नकोस. ग ताई, मला पहिले का बरं सांगितलं की बघायला येणार आहे ते असं? अगं मला असं वाटलं की नंतर तुला सांगेन मी, पण एवढे प्रॉब्लेमॅटिक झाले की नंतर मग मला तुला बोलवावं लागलं, असं झालं. पण हे बघ, तू काळजी करू नकोस. आपण सर्व ब्लड टेस्ट करून मुलाला बघून पाहण्याचा पूर्ण प्रॉपर प्रोग्राम बघूनच आपण ठरवूया.
आणि तुझ्या इच्छे व्यतिरिक्त मी काहीच करणार नाही, ठीक आहे? पण ताई हे सगळं ठीक आहे ग, पण माझं लग्न झाल्यावर हे किती सुनसान होऊन जाईल ना. तू येणार नाही आहेस का इकडे? अगं येईन ग ताई, पण कसं आहे ना की मला इकडचं सवय लागली ना तर मला सोडवतच नाही. काय ग बरं ठीक आहे, चल आपण जेवलो नाहीये, आपण जेवूया. चल ये.